नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संघटनेच्या प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. माझ्यासोबत आहेत इलेक्ट्रॉनिक्स मीडिया संघटनेचे अध्यक्ष विजय कदम आणि माझ्या बाजूला आहेत संघटनेचे सचिव दिलीप मुनेश्वर. त्याचबरोबर आजूबाजूला आमचे सर्व सहकारी बसलेले आहेत. तर आपण आज एक नवीन विषय घेऊन जनतेला जागरूक करण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत. माझ्या हातामध्ये शासनाचा रेती घाटा संदर्भात जी नियमावली आहे त्याची नियमावलीची एक यादी की रेती कशा पद्धतीनं रेती घाटावरून वहन केली पाहिजे आणि गरजूपर्यंत कशी पोहोचली पाहिजे, त्याची नोंद कशी ठेवली पाहिजे, हे शासनाची नियमावली ह्या कागदावर आहे. आणि याच्यामध्ये खुद उमरखेडचे तहसीलदार सुरटकर यांची सही आहे आणि उमरखेड महागाव या ठिकाणावर आतापर्यंत 7 पेंड हरास झालेले आहेत आणि या पेंडावरून शासनाच्या नियमाची कुठलीही अंमलबजावणी मात्र होत नाही. अगोदर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की नियमावली आहे का. पहा, शासनाचा नियम असा आहे की वाळू घाटातून उत्खनन केलेल्या वाळूची नोंद महाखनिज प्रणालीवर ऑनलाईन घेणे बंधनकारक असेल. नियम पहिला. नियम दुसरा, ग्राहकांना सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाळू विक्री करणे बंधनकारक आणि विक्री केलेल्या वाळूची नोंद महाखनिज प्रणालीवर घेण्यात आली पाहिजे. नंबर 2 झाले. आता तिसरा नियम असा आहे की लिलाव धारकाने परवाना धारकाने रेती वाळूचे केलेले उत्खनन, विक्री व वाहतूक केलेल्या रेतीबाबतची दैनंदिन हिशोब नोंद होई ठेवणे आवश्यक आहे. जागेवर ही नोंद वही व इतर हिशोब कागदपत्रे जिल्हा खनिकर्म अधिकारी, खनिकर्म निरीक्षक, महसूल अधिकारी, मग त्याच्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, जे कोणी असतील, महसूल अधिकारी, तसेच जिल्हा अधिकारी व भूविज्ञान, लक्षात घ्या, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयातील निरीक्षक करणाऱ्या अधिकाऱ्यांना उत्खननाच्या जागेवर उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे जेव्हा खनिकर्म किंवा भूविज्ञानचे अधिकारी येतील किती उत्खनन होईल त्यांना त्यांनी उत्खनन कुठून केलं याची दैनंदिनी त्याची यादी देणं बंधनकारक आहे. चौथा नियम, वाळूची वाहतूक करताना वाळूतील जी वाळू ताडपत्रीने झाकणे आवश्यक आहे. म्हणजे एखादं वाहन जर वाळू घेऊन जात असेल, ट्रॅक्टर असेल, टिप्पर असेल किंवा ते हायवा असेल, तर असे वाहने ज्याच्यामध्ये रेती आहे असे वाहने झाकून नेणे बंधनकारक आहे. नाहीतर त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार शासनाला आहेत. आता त्याचबरोबर 5वा नियम तुम्हाला दाखवतो की लिलाव धारक, परवाना धारक यांना मंजूर केलेल्या वाळू घाटातून उत्खनन केले आहे त्याबाबतचे विवरण सक्षम प्राधिकरण अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून दर महिन्याच्या 10 तारखेला महाखनिज या प्रणालीवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक राहील. म्हणजे त्या ज्या ठिकाणचा लिलाव झालेला आहे त्या ठिकाणची ही रेती आहे हे तुम्हाला सांगतो, हे सांगणं बंधनकारक आहे. जे लिलाव धारक, परवाना धारक मासिक वितरण विवहित वेळेत ऑनलाईन सादर करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध ठेका रद्द करण्याबाबत, पहा, जर त्याने असं नाही केलं तर ठेका रद्द करण्याबाबत तसेच त्यांच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार जिल्हा अधिकारी यांना राहतील. असा 5वा नियम या ठिकाणचा आहे. आणि 6वा नियम सुद्धा तुम्ही पहा, लिलाव धारकाने किंवा परवाना धारकाने वाळू वाहतुकासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाची माहिती पहा माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात यावी आणि कोणत्याही परिस्थितीत वाहनाच्या वहन क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे किती वाहनात भरायचं नाही, ज्या वाहनाची क्षमता आहे
त्या क्षमतेचं कार्ड सुद्धा त्यांच्याजवळ असलं पाहिजे. या वाहनामध्ये इतकं टन मेट्रिक किंवा ब्रास वा रेती बसते, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला वहन करता येणार नाही. हा सुद्धा 6वा नियम आहे. 7वा नियम पहा, बोर होऊ नका नागरिकांनो, जागे व्हा, तुमच्यासाठी आम्ही सांगत आहोत. आणि 7वा नियम आहे, नदी किंवा खाडीपात्रातून वाळू काढत असताना पात्र लिलावाधारक यांना त्यांनी उत्खनन केलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू पहा, म्हणजे जो रेती घाट हरास झालेला आहे त्यामधील उत्खनन केलेल्या वाळूच्या 10% वाळू प्रधानमंत्री, लक्षात ठेवा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य, पहा, विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. पहा, रेती घाट जरी एखाद्याने घेतलेला असला तरी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 10% जी वाळू आहे ते आर्थिक दृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. हा सुद्धा नियम आहे. त्याबाबत लिलाव धारकात शासनामार्फत पहा कोणती रक्कम अनुज्ञेय राहणार नाही, म्हणजे घेता येणार नाही, याची लिलावाधारकाने नोंद घ्यावी, असा सुद्धा शासनाचा नियम आहे. आणि बरंच काही आहे. त्याच्यानंतर 9वा नियम आहे, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्याच्या घरकुलासाठी वाळू उपलब्ध करून न दिल्यास पहा नियमातील तरतुदीनुसार योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आहे. लक्षात आलं, म्हणजे मोफत देणं आवश्यक आहे. तसेच 10वा नियम असा आहे की प्रत्येक वाळू गटातील वाळू वाहतुकीसाठी एकच रस्ता ठेवण्यात यावा, एकच रस्ता. आणि पुढचे नियम तर अतिशय कडक आहेत. लक्षात घ्या नागरिकांनो, लक्षात घ्या आणि तुम्ही जागे व्हा. जोपर्यंत तुम्ही जागे होणार नाही किंवा तुम्ही हे नियम शासनाच्या निदर्शनात आणून देणार नाही किंवा या नियमाचं पालन करण्यासाठी शासनाला तुम्ही दबाव आणणार नाही, तोपर्यंत कुठल्याही नियमाचं पालन होणार नाही. तर 10वा नियम तुम्ही पहा, प्रत्येक वाळू गटाच्या ठिकाणी पहा 10वा नियम कसा आहे, प्रत्येक वाळू गटाच्या ठिकाणी 24/7 छायाचित्रण होण्यासाठी लिलावधारकामार्फत CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत. पहा, एका तरी रेती घाटावर CCTV कॅमेरा आहे का? तर शासनाचा नियम आहे की 24/7 छायाचित्रण होण्यासाठी लिलावधारकामार्फत, म्हणजे ज्यांनी पेंट विकत घेतला त्यांनी त्या ठिकाणी CCTV बसविण्यात आले पाहिजेत. हा सुद्धा शासनाचा नियम आहे. आणि यापैकी किमान एक CCTV कॅमेरा वाहतुकीच्या साधनात, म्हणजे ज्या ट्रकवर वगैरे आहे, ज्या ठिकाणी वाळू भरण्यात येते त्या ठिकाणी बसवण्यात यावा व वाळू गटातील वाळूची वाहतूक करणारी सर्व वाहने गावातील ज्या ठिकाणावर ये जा करतात त्या ठिकाणच्या छायाचित्रणाकरिता वापरण्यात यावा. आणि वाळू गटाच्या ठिकाणी बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्याचा खर्च लिलावधारक परवानाधारक यांना सोसावा लागेल. पहा, शासनाची जिम्मेदारी नाही, ज्यांनी तो पेंट घेतलेला आहे त्यांना त्या ठिकाणी CCTV लावायचा. ज्या रस्त्यावरून येणार आहेत त्याची सुद्धा रेकॉर्डिंग झाली पाहिजे. हा सुद्धा शासनाचा 11वा नियम आहे. 12वा नियम तुम्हाला सांगतो, लिलावधारकांना CCTV सार्वजनिक सर्वेक्षणासाठी शासनाने निश्चित केलेल्या, म्हणजे शासनानं जो निश्चित केलेला सर्वेक्षणाचा नियम आहे त्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे सुद्धा बंधनकारक आहे. म्हणजे शासनाला सुद्धा ह्या CCTV कॅमेऱ्यामध्ये काय काय रेकॉर्ड व्हायलंय हे सुद्धा उपलब्ध करून देणं हे परवानाधारकाचं काम आहे. 13वा नियम पहा, रेतीची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर, फार महत्वाचा नियम आहे. आणि ह्या नियमाचं पालन होत नसल्यामुळं रेती तस्करी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. लक्षात घ्या, ह्याच्यात कुणाकुणाचं भलं होतंय मी पुन्हा सांगणारच आहे. परंतु 13वा नियम पहा, रेती वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर GPS बसविणे आवश्यक राहील. GPS सिस्टीम बसविणे आवश्यक आहे. आणि रेतीची वाहतूक करणाऱ्या
वाहनामध्ये GPS न बसवल्यात बारकोड टीपीचे इनवाईट जनरेटिव्ह होणार नाही. न बसल्यामुळे ह्याची रेकॉर्डिंग होणार नाही ना. हा सुद्धा 13वा नियम आहे. 14वा नियम पहा. लिलावधारक किंवा परवानाधारकाने बसविण्यात आलेल्या CCTVचा ऍड्रेस पहा, लक्षात घ्या. जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त व शासनाच्या महसूल व वन विभागाकडे देणे आवश्यक राहील. पहा, CCTVचा ऍड्रेस कुणाला द्यायचा आहे? जिल्हा अधिकाऱ्याला द्यायचा, विभागीय आयुक्तांना द्यायचा आहे. तसेच शासनाच्या महसूल आणि वन विभागाकडे देणे बंधनकारक राहील. आणि लिलावधारकाने वाळू उत्खनन व वाळूचे छायाचित्रण असलेली CD, ज्या पद्धतीने तुम्ही उत्खनन करत आहात, वहन करत आहात, ह्याची CD सुद्धा तुम्हाला काढणं आहे. आणि CD दर 15 दिवसांनी तहसील कार्यालयात जमा करणे अनिवार्य आहे. शासनाचा नियम आहे. ह्याची CD काढा आणि तहसील कार्यालयात दर 15 दिवसानं ते CD जमा करणे आवश्यक आहे. इथले तहसीलदार असतील, SDO असतील, त्यांना हे नियम माहित नाहीत का? नियम माहित नाहीत का? नियम आहेत. नियमाची पूर्तताच करून घेत नाहीत हे अधिकारी. आता 14वा नियम तुम्हाला मी सांगितलेला आहे. आता 15वा नियम सांगतो. त्यासाठी संबंधित लिलावधारकाकडे, परवानाधारकाकडे तहसीलदारांनी प्रमाणित करून दिलेली भेटवही ठेवणे आवश्यक असेल. तिथं भेटवही सुद्धा कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांनी त्या रेती घाटावर भेट दिली त्याची नोंदवही सुद्धा ठेवणे आवश्यक आहे. इतके 15 नियम रेती उत्खननाचे वहनचे आहेत. आणि हे तहसीलदार सुरटकर, उमरखेड तहसीलदार यांच्या सहीने हे उमरखेडच्या 7 रेती घाटाला हे नियमावली देण्यात आली आहे. आणि ही नियमावली महाराष्ट्रातल्या सर्वच रेती घाटांना लागू आहे. प्रत्येक त्या ठिकाणचे ते तहसीलदार देत असतील. परंतु उमरखेड तालुक्यापुरता विचार करता ही नियमावली शासनाने जाहीर केलेली आहे. शासनाचे तालुका दंडाधिकारी तहसीलदार सुरटकर यांच्या सहीने हे नियमावली या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेली आहे. परंतु यामधील कुठल्याही नियमाची पूर्तता मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे होतंय काय की ज्याच्या हातात असे वाहनं सापडतात ज्याच्यावर GPS लावलेलं नाही, CCTV कॅमेरे नाही, हे काय करतात, एका पावतीवर तीनदा वाहनं नेतात. त्यामुळे पोलिसाच्या तावडीत सापडलं की पोलीस पैसे खातात, तहसीलदाराच्या तावडीत सापडलं तहसीलदार पैसे खातो, गिरदावर पैसे खातो, तलाठी पैसे खातो. इतकंच नाही तर जे जाईल, ज्यांना थोडा बहुत नियम माहित आहे त्यांना हे लोक पैसे देतात आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे रेती प्रकरणामधून अनेक माफिये गुंड तयार होत आहेत. आणि ह्या शासनाच्या नियमाची पूर्तता शासनाचेच कर्मचारी करून घेत नाहीत. आणि त्यामुळे रेतीचा धंदा हा सोन्याचा धंदा झालेला आहे. आणि यामुळे शासनाच्या तिजोरीवर मोठा भुर्दंड पडत आहे. आणि शासनाच्या तिजोरीमध्ये नाममात्र असा पैसा जमा होत आहे, महसूल जमा होत आहे. आणि ह्याची पूर्तता करणे उमरखेडच्या तहसीलदाराचं किंवा प्रत्येक तालुक्याच्या ज्या ठिकाणी रेती खाडा झालेल्या आहेत तिथल्या महसूल अधिकाऱ्याचे हे काम आहे. परंतु ह्या नियमाची कुठेही पूर्तता होत नाही. आणि त्यामुळे रेती हा विषय अतिशय गंभीर झालेला आहे. आणि हे रेती माफिये कुणावरही हल्ला करतात, रात्री बेरात्री रेतीचे उत्खनन आणि वहन करतात, रेतीची चोरी करतात. आणि याच्या माध्यमातून चोरी पकडण्यासाठी गेलेले काही इमानदार अधिकाऱ्यावर, कर्मचाऱ्यावर हल्ले सुद्धा होतात. आणि त्यामुळे नागरिकांनो या 15 नियमाची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्याशिवाय रेतीमधील तस्करी थांबणार नाही. माझा प्रश्न आहे प्रशासनाला, जिल्हा अधिकाऱ्यांना, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी सकाराम मुळे यांना, त्याचबरोबर उमरखेडचे तहसीलदार सुरटकर यांना, काय साहेब तुम्हाला हे नियमावली माहित नाही? हे नियमावली माहित नाही जी तुमच्या सहीने हे जनतेच्या समोर आलेले आहे? ही नियमावली तुम्हाला माहित नाही? या 15 नियमापैकी तुम्ही किती नियमाची पूर्तता करता हे तुम्ही जनतेला सांगा. एकाही नियमाची पूर्तता होत नाही. आणि त्यामुळे रेती तस्करी ही वाढलेली आहे. आणि याला केवळ आणि केवळ
रेती तस्कर जबाबदार नाहीत, तर शासनाचे कर्मचारी सुद्धा रेती तस्करीमध्ये जबाबदार आहेत असं मला वाटतं. तर नागरिकांनो, तुम्ही जागे व्हा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर या आणि आपला हक्क अधिकार पूर्ण करण्यासाठी शासनाच्या ह्या कामचोर कर्मचाऱ्याला नियमामध्ये वागण्यासाठी तुम्ही कटिबद्ध व्हा. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी, इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे सर्व सहकारी आहेत आणि आम्ही हे जनतेला जागा करण्यासाठी ही माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहोत. ही माहिती जर तुम्हाला योग्य आणि चांगली वाटत असेल तर ही आमची माहिती तुम्ही इतरांसोबत शेअर करा, पाठवा आणि जनतेला जागा करण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया आपण नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.